मी खूप स्पष्ट म्हटलेलं आहे की एक मौलाना आहे की कोण आहे देवालाच माहीत आहे, पण ते खुलेआम असं म्हणतात आहे की मला 4 बायका आणि 19 मुलं आहे म्हणतात. आणि मला त्या गोष्टीची लाज वाटते की माझं कोरम 19 मुलांचं जे मला पाहिजे होते ते 30-35 मुलं पाहिजे होते आणि ते कोरम मी पूर्ण करू शकलो नाही म्हणे. आणि त्या गोष्टीसाठी मला आजही नाराजगी वाटते. तर मी सगळे हिंदूंनाही सांगन की ते जर खुलेआम म्हणतात आहे 4 बायका आणि 19 मुलं, तर आपण किमान 3-3, 4-4 मुलं आपले हिंदू लोकांनी केले पाहिजे. या ज्या पद्धतीने डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करत आहे बोलून, तर मला वाटते की आपणही हिंदुस्थानमध्ये या भूमीमध्ये जन्माला आलो आहे. त्यांचा विचार आहे या हिंदुस्थानाला पाकिस्तान बनवण्याचं. एवढे संख्याने मुलं पैदा करून तर आपण एक मुलांवर का संतुष्टी करत आहे? 4-4, 3-3, 4-4 मुलं आपणही सुद्धा केले पाहिजे. त्याच्यामध्ये काही दुम्मत आपण कोणी ठेवली नाही पाहिजे. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये अजित पवार व शरद पवार एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे, कसं बघतो? मला असं वाटते की पवार साहेब आमचे खूप वरिष्ठ नेता या महाराष्ट्राचे आणि देशाचे आहे. त्यांच्या बाबतीत आणि अजितदादा आणि हे सगळे परिवार आहे. पहिलेही हे परिवारच होते आणि अजितदादांनी स्पष्ट म्हटलं होतं की मला पवार साहेबांनीच BJPमध्ये जासाठी आग्रह केला होता. आणि जेव्हा 72 आवर्स की 2 दिवसामध्ये त्यांची सत्ता बसली आणि तुटली होती, तेव्हा स्पष्ट शब्दामध्ये अजितदादांनी म्हटलं होतं की पवार साहेबांनीच मला पाठवलं होतं. आणि ते पाठवल्यानंतर ते सगळं परिवार आहे. कधी ना कधी तर परिवार एक होतेच आणि ते झाले तर चांगलंच आहे. मनसे आणि सेनेची सुद्धा युती उद्या होणार अशी घोषणा होणार असं चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे तर मजबुरीचं नाव जनाब उद्धव ठाकरेजी झालेले आहे. त्यांना आता जे नगर परिषद नगरपंचायतचे जे निकाल लागले पूर्ण महाराष्ट्रामध्ये, एकही ठिकाणी ते त्यांचेच कार्यकर्त्यांसाठी बाहेर निघाले नाही. आणि जे सीटा आहे तिथून स्पष्ट होत आहे की उद्धव ठाकरेजींची परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये काय झाली आहे. आणि त्याच पद्धतीने कितीही त्यांनी कोणीही सोबत आला तरी त्यांची परिस्थिती जे महाराष्ट्रामध्ये नगराध्यक्ष नगरपंचायतमध्ये जे निकाल त्यांच्या बाजूनी आला तिच्यापेक्षाही बदतर परिस्थिती पूर्ण मुंबईमध्ये राहणार आहे. आणि मुंबईमध्ये हा आमचा भगवा आणि कमळ इथंच झेंडा लागणार आहे. राज्यामध्ये महायुतीत अजित पवारचा गट एकत्र आहे, मात्र अमरावतीमध्ये अजित पवारचा गट जो आहे तो वेगळा लढण्याची शक्यता आहे. त्यांनी असं सांगितलं पण आहे. कशा प्रकारे युती असणार अमरावतीमध्ये? आम्ही सुद्धा आग्रह करत आहे की आम्हाला आमचे विचारधाराचे जे लोक आहे त्याच पक्षासोबत आम्ही काम केलं पाहिजे आणि त्याच पक्षासोबत आम्ही युतीमध्ये अमरावतीमध्ये काम केलं पाहिजे. आणि तीच आग्रह आमचे वरिष्ठ नेते आमचे नेत्यांकडनं आम्ही तीच मागणी करणार आहे. किती जागा एकंदरीत भाजप अमरावतीमध्ये लढणार आहे? काय किती जागा अमरावतीमध्ये लढणार आहे भाजप? ते आमचे वरिष्ठ नेते ठरवतील. पार्लमेंटरी बोर्ड आहे आमचं भारतीय जनता पार्टीचं आणि जे त्यांचे आदेश नाही त्याप्रमाणे इथे तिकिटा वाटप होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.